दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। नवी मुंबईच्या ऐरोली परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। या घटनेचा व्हिडिओ पाहून नवी मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या व्हिडिओमध्ये दिसतंय की एक साधूच्या वेशात असलेली व्यक्ती रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाला थांबवतो। सुरुवातीला सामान्य संभाषणाने सुरुवात होते, मात्र काही क्षणातच भामटा आपल्या मोहक बोलण्याच्या शैलीत तरुणाला गोंधळात टाकतो। तो काहीतरी त्याच्या हातात ठेवतो आणि त्याच दरम्यान तरुण थेट खिशातून पैशांची छोटी थप्पी काढून साधू बाबाच्या हातात देतो। हे सर्व काही अवघ्या 2 मिनिटात, तेही सार्वजनिक ठिकाणी घडतंय। सुरुवातीला विरोध करणारा तरुणही क्षणात गप्प बसतो, जणू काही साधू बाबाने हिप्नोटाइज करून त्याचा मानसिक ताबाच घेतला आहे। त्यानंतर काहीतरी तरुणाच्या हातात देऊन साधू निघून जातो। या प्रकारामुळे हिप्नोटिझम गुन्ह्याची गंभीरता पुन्हा एकदा समोर आली आहे। समाजात अनेकदा असे वेशातील फसवणूक करणारे लोक धार्मिक व्यक्ती, तांत्रिक किंवा भिकारी यांचं रूप घेऊन लोकांचा विश्वास संपादन करतात आणि त्याचा गैरफायदा घेतात। या प्रकारात व्यक्तीला क्षणात गोंधळात टाकून त्याच्या मनावर नियंत्रण मिळवणं हे मुख्य शस्त्र असतं। ही घटना रस्त्यावर इतर लोकांच्या उपस्थितीत घडली। यावरून फसवणूक किती सहज शक्य होते हे स्पष्ट होते। धार्मिक वेशभूषेचा वापर करून फसवणूक केली जात असल्याने खऱ्या साधू संतांवरही संशय घेतला जातो। ही चिंतेची बाब असल्याचे सुज्ञ नागरिक सांगत आहेत। यावर पोलिसांनी कडक शोध मोहीम राबवून आरोपींना चांगलाच धडा शिकवायला हवा अशी आग्रही मागणी होत आहे। लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।